नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक खूप महत्त्वाची बातमी सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. ओके, तर मित्रांनो, एच-एस-सी आणि एस-एस-सी यांच्या टाईम टेबलच्या डेट्स डिक्लेअर झालेल्या आहेत. ओके, मी त्या डेट्स तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर आपण व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूया. फक्त तुम्ही एकदा चेक करा, की आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं आहे की नाही. ओके. आता पहा, या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचं टाईम टेबल ओके किंवा शेड्यूल या ठिकाणी दिसतंय. ॲक्चुअल आपण याला टाईम टेबल म्हणू शकत नाही. त्याला आपण शेड्यूल म्हणू. पण याच्यावरनं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळून जातात. ओके. आता काय तुम्हाला समजतं याच्यावरून लक्ष द्या. व्यवस्थित आपण टाईम टेबल एकदा शेड्यूल वाचू. ओके. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी-मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच 10वी लेखी परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखेला आयोजित करण्यात येत आहेत. ओके. आता तारखा तुम्ही पहा. आय होप तुम्हाला दिसत असतील. मी रीड पण करून तुम्हाला सांगतो. तर लेखी परीक्षा जी आहे, ओके, जी आपली एच-एस-सी म्हणजे 12वी जी लेखी परीक्षा आहे, म्हणजे आपली रिटन एक्झाम, ओके, तर ती 10 फेब्रुवारी मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 ते बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहे. म्हणजे या टाईममध्ये ती आयोजित करण्यात येणार आहे. ओके. याचं टाईम टेबल डिफरंट असेल. याचं टाईम टेबल नंतर येईल. फक्त सध्या एक शेड्यूल तुमच्या पुढे इथं डिस्प्ले केलेलं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर 10वी जी एक्झाम असेल, तर ती शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 पासनं ते बुधवार दिनांक 18 मार्च 2026 या कालावधीत अरेंज केली जाईल. ओके. आता त्यानंतर प्रॅक्टिकलच्या डेट्स तुम्ही पहा. या झाल्या तुमच्या रिटन एक्झामच्या डेट्स. त्याच्यानंतर प्रॅक्टिकलच्या डेट्स प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एन-एस-क्यू-एफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा. ओके. तर त्याचं टाईम टेबल आहे 23 जानेवारी 2026 ते सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 म्हणजे या टाईममध्ये तुमच्या प्रॅक्टिकल्सच्या डेट्स आहेत. 12वीचे प्रॅक्टिकल्स या वेळेमध्ये होतील. ओके. त्याच्यानंतरनं 10वीचे प्रॅक्टिकल्स जर आपण पाहिलं तर 2 फेब्रुवारी 2026 ते बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 या टाईममध्ये 10वीचे प्रॅक्टिकल्स होतील. आय होप तुम्हाला व्यवस्थित टाईम टेबल समजलंय. ओके. म्हणजे काय तर लक्षात घ्या. जे आता समजा 12वीला आहेत, तर त्यांच्यासाठी सांगतो, की तुमची लेखी परीक्षा जी आहे, तर ती 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ओके. लेखी परीक्षा. ओके. ज्याला आपण रिटन एक्झाम म्हणतो आणि त्यानंतर प्रॅक्टिकल्स हे 23 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ओके. आता 10वीचं ठीक आहे. 10वीचं तुम्ही इथं डायरेक्टली बघू शकता. 20 फेब्रुवारीपासनं ओके. 20 फेब्रुवारीपासनं त्यांची लेखी परीक्षा असेल आणि त्याच्यानंतरनं 2 फेब्रुवारीपासनं त्यांचं काय असणार आहे, तर प्रॅक्टिकल्स एक्झाम असणार आहे. ओके. आता ठीक आहे. 10वीचं ठीक आहे. शाळा कॉलेजेसमध्ये तुमचं होऊन जाईल. पण आता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या डेट्स खूप महत्त्वाच्या असणार आहे. कारण याच्यानंतरनं जस्ट लगेच नेक्स्ट मंथमध्ये तुमची सी एक्झाम असणार आहे किंवा तुमच्या जे एक्झाम कोणती जी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताय, तर ती एक्झाम असणार आहे. ओके. आता मग मॅनेज कसं करायचं? पहा मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो, की तुम्ही व्यवस्थित मॅनेज करा. आपण एक चॅलेंज पण घेतलेलं आहे, की आपण 2000 म्हणजे न्यू इयरपर्यंत 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपण आपला पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला वीकली चॅलेंज पण प्रोव्हाईड करतोय. आता व्यवस्थित लक्ष द्या, की आपल्याकडे नक्की किती वेळ राहिलाय. ओके. मी आता फर्स्ट ऑफ ऑल इथं तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगतो, की आपल्याकडे किती वेळ राहिलाय. तर आपल्याकडे पहा, आता सध्याचा महिना जर आपण पाहिला, ओके, तर सध्या फर्स्ट ऑफ ऑल आता तुम्ही विचार करा, की आता सध्या कोणता महिना चालू आहे? ओके. आय गेस आज तारीख आहे 13 ऑक्टोबर. ओके. ऑक्टोबर, त्याच्यानंतरनं नोव्हेंबर, त्याच्यानंतरनं डिसेंबर आणि आपलं पहिलं म्हणजे समजा आता प्रॅक्टिकल्स आहे. प्रॅक्टिकल्सचं डायरेक्ट पहिली डेट आहे 23 जानेवारी प्रॅक्टिकलची. पण डायरेक्ट 23 जानेवारीला तुम्ही प्रॅक्टिकलला नाही जाणार. त्याच्या अगोदर तुम्हाला सबमिशन करायला लागणार. त्याच्या अगोदर तुम्हाला लिहायला लागतील बोर्डचे पेपर सॉरी. म्हणजे तुम्हाला प्रात्यक्षिक ज्या शीट्स असतील, बुक असतात, वर्कबुक कंप्लीट करायला लागणार. म्हणजे नाही म्हटलं तर याच्यात तुमचा जानेवारी पूर्ण महिना जाणार. त्याच्यानंतर जानेवारी प्लस फेब्रुवारी तुमच्या बोर्ड्स एक्झाममध्येच जाणार आहे. बरोबर? आणि त्याच्यानंतर मार्च गेला की लगेच आपली म्हणजे सी एक्झाम येणार आहे. आता त्यासाठी तुमचं टाईम टेबल खूप स्ट्रिक्ट पाहिजे मित्रांनो. कारण वेळ खूप कमी आहे. जरी तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे, ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे, डिसेंबर आहे. हे 3 महिने समजा तुम्हाला दिसते. 3 कशाचे? 2.5 महिने दिसतेत. 2.5 पण नाही. हे समजा आता ऑक्टोबर महिना आहे. या दिवाळीमध्ये महिना जाणार पुढचा, बरोबर? दिवाळीत आता बरेचसे विद्यार्थी दिवाळीत अभ्यास करतील, पण आपल्याला करायचा आहे. तुम्हाला सांगतो, ठीक आहे, सण-वार येतच राहतील. ठीक आहे. आपल्याला म्हणजे तेही सेलिब्रेट करायचे आहेत. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तेही सेलिब्रेट करून अभ्यास व्यवस्थित करू शकता. म्हणजे होतं कसं, जर तुम्ही अभ्यास सध्या स्टॉप केला,
ओके. दिवाळीमध्ये वगैरे अभ्यास जर स्टॉप केला, एक 5-6 दिवसाचा जर गॅप पडला, तर नंतर तुम्हाला पुन्हा ट्रॅकवर येण्यासाठी खूप वेळ लागतो. ओके. ट्रॅकवर येण्यासाठी काय होतं, खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे काय करायचं, की तुम्ही अभ्यास थांबवायचा नाही. ठीक आहे, तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा, अभ्यास कमी करा, पण अभ्यास करत राहा, कंटिन्यूटी ठेवा. कारण मित्रांनो पहा, जर डिसेंबरपर्यंत तुमचा जर सिलेबस संपला नाही, तर तुमची जी जानेवारी आहे, तर ती प्रॅक्टिकल, सबमिशन, वर्कबुक कंप्लीट करण्यामध्ये जाईल. जेणेकरून नंतर सी असेल किंवा बोर्ड्सला तुम्हाला खूप प्रॉब्लेम येईल. बरोबर आहे? त्याच्यामुळे आता पहा सिलेबस खूप मोठा आहे. नो डाउट्स फिजिक्सचे 16 चॅप्टर आहेत, केमिस्ट्रीचे 16 आहेत, मॅथ्सचे दोन्ही मिळून 15 चॅप्टर्स एवढे चॅप्टर्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत बोर्डसाठी. त्याच्यानंतर बोर्डसाठी तर एवढं आहेच. त्याचबरोबर सी-ई-टीसाठी तुम्हाला पूर्ण 12वीचा सिलेबस त्याचबरोबर 20% हा 11वीचा सिलेबस कव्हर करायचा. मग एवढं जर आपल्याला करायचं असेल आणि त्याच्यात आपल्याला जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील, आत्ताच आपल्याला जागं झालं पाहिजे. बरोबर? विद्यार्थी मुलं चूक करतात, ओके. तर ते काय करतात डायरेक्टली ज्यावेळेस त्यांचे प्रॅक्टिकल चालू होतील त्यावेळेस जागे होतात. मग परिणामी काय होतं त्यांचे ग्रुपिंग क्लिअर होत नाहीत, हवे तसे मार्क्स पडत नाहीत. मग याचा तोटा त्यांना इन फ्युचर होतो. आता इन फ्युचर कसा होतो? तर ज्यावेळेस तुम्ही प्लेसमेंट वगैरेसाठी अपिअर होता, ओके. तर त्यावेळेस तुम्हाला क्रायटेरिया विचारला जातो. तुमचे 10वी मार्क्स असतील, तुमचे 12वी मार्क्स असतील, हे तुम्हाला विचारले जातात. त्याच्यामुळे आपलं सध्या काय कर्तव्य आहे, की व्यवस्थितरित्या आपण अभ्यास करायचा आहे. आपली जी काही एक्झाम असेल, समजा प्रॅक्टिकल्स असतील, ते व्यवस्थित आपण परफॉर्म करायचे. त्यानंतर बोर्ड एक्झाम व्यवस्थित द्यायची आणि सी-ई-टीसाठी एक व्यवस्थित चांगले आपल्याला मार्क्स त्याच्यामध्ये मिळून चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं. त्याच्यामुळे तुमचं व्हिजन क्लिअर आहे. फक्त तुम्ही एक उठण्याची गरज आहे. कुठेतरी आळस झटकून सोन्याचा पिंजरा जो आहे तुमचा सोन्याचा पिंजरा, तो तुम्हाला सोडण्याची खूप गरज आहे. त्याच्या बाहेर येण्याची गरज आहे. कष्ट घेण्याची गरज आहे. आपण तुमच्या सोबत आहोत. प्रत्येक क्षणाला आपण तुम्हाला सहकार्य करणार आहोत. तुम्हाला स्टडी मटेरियल असेल, तुमच्या कोणत्याही गोष्टी असेल, तर त्यासाठी आपण तुम्हाला खंबीर गाईडन्स हा तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. त्याच्यामुळे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत. आय होप तुम्ही आता उठणार आहात आणि व्यवस्थित तुम्ही अभ्यास करणार आहात, अशी मी आशा बाळगतो.